थोडा जाहीर पाठिंबा आहे या ठिकाणी आवर्जून सांगतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दुकानदार मित्राने डॉक्टरला गुंतवणूक करण्यास सांगून दामदुपटीचे आमिष दाखवून डॉक्टरकडून तब्बल 15,60,000 रुपये उकळले। तेच पैसे परत मागितले असता मित्राने थेट जिवे मारण्याची धमकी दिली। हा प्रकार खेड तालुक्यातील वराळे गावात घडला आहे। गणेश मुरलीधर सोनवणे, वय वर्ष 38, राहणार अकोर्डे यांनी महाळुंगे पोलीस चौकीत याबाबत तक्रार दिली असून पप्पू रामदेवाशी, राहणार वराळे, मूळ राहणार राजस्थान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांच्या वराळे येथील दवाखान्याशेजारी आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे। यातील आरोपीने फिर्यादींना म्हटले की तुम्ही फक्त गुंतवणूक करा, मी व्यापारी माणूस आहे, तुमचा पैसा मी डबल करून देतो, विश्वास ठेवा असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। मागील वर्षभराच्या कालावधीत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 15,60,000 रुपये घेतले, मात्र ते आज तागायत त्यांनी परत केले नाही। ते मागण्यासाठी गेले असता फिर्यादीला आरोपीने फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली। यावरून महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाळुंगे पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर शिंदे-पळसे येथे टोलनाक्याजवळ राजगुरुनगर एसटी आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला। एक बस दुसऱ्या बसला धडकल्याने बसमधून धूर येऊ लागला। ही बस पेट घेणार हे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी बसमधील प्रवाशांना बसच्या मागील बाजूला असलेल्या आपत्कालीन मार्गाने बाहेर काढले। सर्व प्रवासी बसमधून बाहेर येताच क्षणात बसने पेट घेतला। 2 दुचाकीस्वार बस खाली दाबले गेले होते आणि बसनं पेट घेतला। क्षणात बसला आगीडे वेढा घातल्याने बस खाली दबलेल्या दुचाकीस्वारांना मात्र वाचवता आले नाही। बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस 3 ते 4 दुचाकीस्वारांना चिरडत पुढे उभे असलेल्या दुसऱ्या बसला जोरदार धडकली होती। अपघातानंतर पेट घेतलेली ही एसटी बस राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे आगाराची असल्याची बाब निष्पन्न झाली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील धोकादायक वाहतुकीचा विषय सातत्याने समोर येत आहे। या महामार्गावर बाकी गावाच्या जवळ धावत्या वाहनातून लोखंडी पोल रस्त्यावर पडले। केवळ सुदैवाने पाठीमागील बाजूने येणारी वाहने यातून बचावली आहे, तर तातडीने रस्त्यावर पडलेले हे लोखंडी पोल रस्त्यातून बाजूला करण्यात आले। पाण्यातील इलेक्ट्रिक मोटर पंप चोरट्यांनी लंपास केल्याची घटना खेड तालुक्यातील दावडी अमराळवाडी या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी लक्ष्मण रामदास मुर्हे, राहणार कुरुळे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे। अज्ञात चोरट्यांनी कन्हेरसर, तालुका खेड येथील एडीआर एक्सेल कंपनीतील गेट समोरून दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी गोविंद रामराव जाधव, राहणार पडाळवाडे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे। शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी खेड तालुक्यातील आवळेवाडी मौजे कोळीये या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ नामदेव गोरे प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख, माजी मंत्री सचिन आहेर आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे यांच्या हस्ते पार आहे। संतोषनगर ग्रामपंचायत हद्दीतील भरमसाठ प्लॉटिंगमुळे बांधकाम मिळकतीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे अशा ठिकाणी निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची ग्रामपंचायतीची क्षमता नसल्यानं ते थेट चाकण नगर परिषदेकडून शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या बाकी बंधाऱ्यात नैसर्गिक ओढ्यामार्गे भामा नदीत अंदाजे रोज 3 लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी मिसळत आहे। तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा देखील नदीत टाकला जात असून हा स्थानिक ग्रामपंचायतीचा बेफिकीरपणा आहे। त्याकडे चाकण नगर परिषद सोयीस्करपणे दुर्लक्ष करून चाकणकर जनतेत सांडपाणी मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे। याबाबत नगर परिषद काय कार्यवाही करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। पुणे जिल्हा खडी व खाण क्रशर उद्योजक संघानं शुक्रवारपासून विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर बेमुदत बंदला सुरुवात केली आहे। या बंदमुळे विविध बांधकामे प्रभावित झाल्याचे नागरिक सांगत आहेत। शासकीय आरक्षणातील आदिवासीच्या नावाखाली बिगर आदिवासी लोकांनी खोटे दाखले तयार करून आदिवासी बांधवांची फसवणूक होऊन शासकीय नोकऱ्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे। शासन मात्र या लोकांवर कारवाई करण्याच्या ऐवजी शासकीय लाभ देत असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधवांनी या विरोधात आवाज उठवला आहे। जुन्नर येथून पायी आदिवासी जन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली। राजगुरुनगर या ठिकाणी या मोर्चेकरी बांधवांचे खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी स्वागत करून या मोर्चाला पाठिंबा दिला आहे। रविवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे। राजगुरुनगर या ठिकाणी आलेल्या या मोर्चात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील हजेरी लावली। आदिवासी बचाव
आणि आपल्या आंदोलनात माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खेळ तमाम जनतेचा जाहीर पाठिंबा आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आपल्या सर्व सुखदुःखात चाकण पालिकेचे माजी नगरसेवक महेश शेवकरे यांची राजगुरुनगर सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळावर संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. वाडा कडूस गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 2,18,00,000 रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजना कामाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय समिती बैठकीत जिल्ह्यातील खेड, जुन्नर व हवेली तालुक्यातील अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक आणि रंबल स्ट्रीप बसवण्याची शिफारस करण्यात आली. भांबोली आंबेठाण चाकण रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 20, जिल्हा परिषद शाळा बर्राळे, आंबेठाण, चित्राईमळा चाकण, ज्ञानवर्धिनी शाळा चाकण आदी शाळेच्या व अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक आणि रंबल स्ट्रीप बसवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता तथा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव राव बहादूर पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 10 डिसेंबर रोजी कांद्याची 2,500 पिशवे म्हणजेच 1,250 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला. बटाट्याची 5,500 पिशवी म्हणजेच 2,750 क्विंटल आवक होऊन 1,400 ते 2,200 रुपये दर मिळाला. नवीन गावरान बटाट्याला 1,500 ते 2,000 रुपये दर मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. उद्योगनगरीत वाढत चाललेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी गुगल मॅपद्वारे निगराणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात वाहतूक कोंडी आढळून येते तिथली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या महत्त्वाच्या वेळेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव, चिंचवड औद्योगिक क्षेत्रे आहेत. हिंजवडी, तळेवडे ही IT पार्क आहेत. देहुगाव, आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच परिसराचा विकास झपाट्याने होत असल्याने अनेक जण सार्वजनिक वाहतूक सेवेतील वाहनांचा वापर न करता खासगी वाहनांचा वापर करतात. खासगी वाहनामध्ये वाढ झाल्याने पीक अवरमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत शेकडो CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात असून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील केली जाते. चौकांमधील CCTVद्वारे काहीच अंतर निगराणीत येत असून वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गाची माहिती पोलिसांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढत पोलिसांनी वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात मोठ्या स्क्रीन बसवल्या असून गुगल मॅपद्वारे त्यावरून पीक अवरमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवले जात आहे. ज्या मार्गावर वाहतूक कोंडी असेल त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून वाहतूक कोंडी असणाऱ्या चौकांमधील वाहतूक पोलिसांशी वायरलेस यंत्रणेवरून संपर्क करतात. चौकांमधील पोलीस तात्काळ पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून शहरातील वाहतूक सुरळीत करतात. गुगल मॅपद्वारे वाहतुकीवर निगराणी ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूकही करण्यात आली आहे. चाकण नगर परिषद संबंधी प्रश्नावर चाकण नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकात्मिक बैठक दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी चाकण पालिकेत झाली. त्या बैठकीतील निवेदनात नमूद 2 मागण्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठाद्वारा नगर परिषद हद्दीतील गृह प्रकल्प सोसायटी यांना आकारण्यात येणार औद्योगिक 41 रुपये प्रति 1,000 लिटर दर व नगर परिषदेस आकारण्यात येणारा 17.50 रुपये प्रति 1,000 लिटर दर शासन अधिसूचनेनुसार 8 रुपये 80 पैसे प्रति 1,000 लिटर दर आकारण्यात यावा ही मागणी देखील मान्य करण्यात आली. याबाबत नगर परिषदेने लेखी पत्र दिले असून बैठकीत ठरल्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद चाकण यांची दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी बैठक घेऊन आंबेठाण रस्ता गतिरोधक आणि पथदिवे कामास मान्यता दिली आहे. सदर रस्ता नगर परिषदेकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू केल्याने आंदोलन हेतू यशस्वी झाला आहे. चाकण नगर परिषद व गृह प्रकल्प यांना 8 रुपये 80 पैसे दराने पाणी भेटणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे. नगर परिषदेने भूमिका स्पष्ट करून मागण्या मान्य केल्याने दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. चाकणमधील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन काही नागरिकांनी जवळजवळ 83 नागरिकांनी निवेदन दिलं होतं नगरपालिकेला. याबाबत पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन दिनांक 6/12/2022 रोजी मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये जे काही निर्णय झाले
त्या निर्णयानुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे कालच बैठक झाली। त्यामध्ये तातडीची बाब म्हणून जे काय गतिरोधक होते आंबेठाण रोडला ते बसवण्याबाबत मान्यता दिली असून पतदिव्यालाही मान्यता दिली आहे आणि लवकरच तो रस्ता नगरपालिकेकडे वर्ग करून त्याबाबतचे फुटपाथचं काम असेल किंवा अन्य कोणतीही कामं असतील यापुढे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परवानगी मागायला जावं लागणार नाही। दुसरी गोष्ट, MGPने जो मोठ्या प्रमाणावर दर लावलेला होता चाकण नगरपालिकेला आणि चाकणमधील रहिवासी सोसायट्यांना, तर तो शासन अधिसूचनेनुसार 8 रुपये 80 पैशाने 1000 लिटर्सला दर लावावा म्हणून आम्ही मागणी केली। ती मागणी देखील तिसरी मान्य झाली असून माननीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी आम्हाला आश्वस्त केले की आपल्या सूचनेनुसार सदर योजना ही 1 लाख लोकसंख्येसाठी आपण सुधारित करत आहोत आणि जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ती जागा चुकलेली होती तर ती पण आता WMIDC मध्ये जागा मागणी उद्योग मंत्री महोदयांकडे त्यांनी केलेली आहे। त्यामुळं लेखी याबाबतचे सर्व आश्वासन दिल्यानंतर आमचे त्यावर समाधान झालेले आहे आणि लवकरच त्याबाबतचा आम्ही नगरपालिकेसोबत पाठपुरावा करून सदर कामे ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। लोकनियुक्त सरपंच पदामुळे गावोगावी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे। खुल्या प्रवर्गातील सरपंच पदासाठी मोठी चुरस होणार आहे। खेड तालुक्यातील चास ग्रामपंचायतीच्या खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या सरपंच पदासाठी तब्बल 6 उमेदवार रिंगणात आहेत। चास ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांच्या 9 पैकी 8 जागांसाठी तब्बल 22 उमेदवार एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत। खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गावाचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। कोरेगाव खुर्द गावात लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी आरती काळे आणि सीमा झांबरे या 2 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळावर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमधील तरकारी विभागात शनिवारी दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी भाजीपाल्याची तसेच फळभाज्यांची आवक ही अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्याचप्रमाणे भाव हे मागील स्थितीप्रमाणेच गडगडलेले आहेत। भाव काय वाढ होत नाही, बाजाराची स्थिती काय बदलत नाही। सर्वसाधारण परिस्थिती अशी आहे, कोबी असेल कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे, फुलावर 3 ते 4 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगे असेल वांगीसुद्धा 7 ते 10 रुपये किलो आहे। टमाटे असेल टमाटेसुद्धा 7 ते 10 रुपये किलो आहे। काकडी असेल काकडीसुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे कारले असेल कारलीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। गवार असेल गवारसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे। दुधी भोपळासुद्धा 7 ते 8 रुपये किलो आहे। शेवगा असेल शेवग्याचे भाव मात्र टिकून आहेत, थोडे कमी झालेले आहेत। शेवगासुद्धा 110 ते 120 रुपये किलो आहे। मिरची असेल मिरचीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। दोडकासुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। शिमला मिरचीसुद्धा 18 ते 20 रुपये किलो आहे। वालवर असेल वालवरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। पापडी असेल पापडीसुद्धा 10 ते 15 किलो आहे। राजमासुद्धा राजम्याचे सुद्धा भाव थोडे कमी झालेले आहेत। राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे। चवळीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। तोंडली असेल तोंडलीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडासुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। पावटा 40 ते 45 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 18 ते 20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे घोसाळे असेल घोसाळे सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। बीट सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। डांगर भोपळा आहे, डांगर भोपळा सुद्धा 8 ते 10 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव एकदम गडगडलेले आहेत। वाटाणा आज 30 ते 35 रुपये किलो आहे। अशी सर्वसाधारण फळभाज्यांचे मालाचे बाजार भाव आहेत। पालेभाज्यांचे भाव सुद्धा अतिशय गडगडलेले आहेत। मेथी असेल मेथी 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे। कोथिंबीर 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना।